गहू पिकात ओंबीतील दाणे भरणे चालू आहे। मग अशा वेळी आपले उत्पादन वाढवण्यासाठी कोणते एनपीके खत फवारणीसाठी वापरावे? एनपीके 05234 की एनपीके 0050 हे गहू पिकाच्या कोणत्या स्टेजला फवारणी केल्याने याचे आपल्याला चांगले रिझल्ट पाहायला मिळतात? तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या या चॅनलवर। गहू पिकात ओंबी तयार होण्याच्या वेळी पिकाला पाणी देणे अत्यंत आवश्यक असते, कारण उन्हामुळे जमिनीतील ओलावा लवकर कमी होतो, त्यामुळे पाण्याचा ताण निर्माण होतो आणि म्हणून योग्य वेळी पाणी दिल्याने दाणे भरण्यासाठी पोषण मिळण्यास मदत होते। आणि आपल्यालाही जर उत्पादनात वाढ करायची असेल तर विद्राव्य खते तर खूप महत्त्वाची असतात। म्हणून एनपीके 05234 आणि एनपीके 0050 यांचा वापर कशा प्रकारे करावा, कधी करावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। एनपीके 05234 मोनो पोटॅशियम फॉस्फेट। जेव्हा गहू पिकात ओंबी तयार व्हायला सुरुवात होते तेव्हा एनपीके 05234 या विद्राव्य खताची फवारणी करणे आपल्याला फायदेशीर ठरते, कारण याच वेळी आपल्याला ओंबीचा आकार, त्याची लांबी वाढवण्यासाठी आणि ओंबीमध्ये नवीन दाणे आणखीन तयार होण्यासाठी फॉस्फरस आणि पोटॅशची पिकाला खूप आवश्यकता असते। आणि याच खतामध्ये पोटॅश आणि फॉस्फरस याची मात्रा असल्याने यावेळी पिकाला चांगला फायदा मिळतो। एनपीके 05234 मोनो पोटॅशियम फॉस्फेट या विद्राव्य खताचे फवारणीसाठी प्रमाण आपल्याला 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत घ्यायचे आहे। 20 लिटर पंप असेल तर आपल्याला 100 ग्रॅम अशा पद्धतीने योग्य प्रमाण घेऊन फवारणी करायची आहे। एनपीके 0050 पोटॅशियम सल्फेट। जेव्हा गहू पिकात ओंबीतील दाणे पूर्णपणे तयार झाले असेल, हीच ती वेळ आहे जेव्हा एनपीके 0050 या विद्राव्य खताची फवारणी करायची आहे, कारण यामुळे चांगले दाणे भरण्यासाठी आणि त्याचा आकार, त्याचे वजन वाढवण्यासाठी या विद्राव्य खताची फवारणी फायदेशीर ठरते। कारण याच वेळी पिकाला पोटॅशियमची खूप प्रमाणात आवश्यकता असते, कारण यामुळे चांगले दाणे भरण्यासाठी आणि त्याचा आकार, त्याचे वजन वाढवण्यासाठी पोटॅशियमची खूप जास्त आवश्यकता असते। त्यामुळे 0050 ही फवारणी आपल्याला फायदेशीर ठरू शकते। एनपीके 0050 या विद्राव्य खतासोबत आपण बोरान या अन्नद्रव्याचा वापर जर केला तर पिकामध्ये चांगलाच फायदा मिळतो। म्हणजेच पोटॅश हे दाणे आणि चांगला आकार वाढवण्यासाठी कार्य करते, तर बोरॉन हे जास्तीत जास्त दाणे फुलांमधून तयार करते। तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बरेच शेतकरी आपल्या व्हिडिओला लाईक करतात परंतु सबस्क्राईब करायचे ते विसरून जातात, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तेव्हाच आम्हाला अशी चांगली प्रेरणा मिळेल की नवीन नवीन आणखीन व्हिडिओ आपल्या सेवेसाठी आम्ही आणू।